संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सासवडवरून पुढे चाललेल्या पालखीमध्ये दिंडीमध्ये आज एक भरधाव ट्रकने काही वारकरी महिलांना उडवलं। 3 महिला जागीच मृत्युमुखी पडल्या। 3-4 महिला जबर जखमी असल्याची बातमी आहे। त्या जखमी महिलांच्यावर योग्य ते उपचार होऊन त्यांना योग्य त्यांच्या प्रकृतीमध्ये तात्काळ सुधारणा व्हावी। त्याचबरोबर मृत महिलांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। शासनाच्या या बेफिकीर व्यवस्थेचा, पोलिसांच्या आणि स्थानिक प्रशासनाच्या बेफिकीर व्यवस्थेचा मी निषेध करतो। वारीमध्ये वारकऱ्यांची काळजी घ्यायची असते, अशा वेळेस असा ट्रक वारीमध्ये घुसू कसा शकला? पोलीस यंत्रणा काय करत होती? असा आमचा जाहीर सवाल आहे। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ गेल्या वर्षी सरकारने जाहीर केलं होतं, त्या अंतर्गत वारीमध्ये अपघाती मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांना विमा देण्याची सोय जाहीर केली, घोषणा केली। परंतु गेल्या वर्षी सुद्धा वारीमध्ये ज्या ज्या मृत वारकऱ्यांचा अपघात झाला त्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अपघात विमा मिळालेला नाही। शासनाने घोषणा केली, GR काढला। त्याच पद्धतीनं आता या ज्या काही वारीमध्ये अपघात झालेला आहे त्या मृत झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर जखमी महिलांच्या कुटुंबियांना अपघात विमा तात्काळ 15 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे। शासनाने तशी व्यवस्था करावी, अन्यथा शासनाच्या घोषणा ह्या केवळ पोकळ आहेत। झालेल्या दुरावस्थेचा आणि अव्यवस्थेचा आम्ही निषेध करतो।